नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर इथं आज चिकन रस्सा आणि चिकन फ्राय केलेला आहे। त्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन स्वच्छ आधी धुवून घेतलेलं आहे। त्याच्यात हळद, मीठ आणि थोडंसं दही टाकून मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं आहे। दही नसेल तर त्याच्यात लिंबू पिळायचं, म्हणजे चिकनचा वास येत नाही आणि छान चवीला पण छान लागतं। मॅरिनेट करायला 10-15 मिनिटं तरी ठेवायचं, म्हणजे ती चांगलं मुरलून मॅरिनेट झाले ना चव छान उतरती। आणि मग इथं मी कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे चिकन शिजायला टाकण्यासाठी। चिकन मॅरिनेट झालेलं आहे बघा, मी इथं शिजायला टाकलेलं आहे चिकन। आणि त्याला लगेच कुकरला थोडा वेळ झाकण चांगलं परतून झालं की झाकण लावून ठेवायचं, त्याला स्वतःचंच पाणी सुटून द्यायचं। त्याला चांगलं पाणी सुटलं ना की चव पण छान उतरते। लगेच त्याच्यात पाणी ओतायचं नाही, गाण पाणी हे गार ओतायचंच नाही, गरम पाणी करून ओतायचं। आपल्याला जेवढं करायचं आहे तेवढं अंदाजाने पाणी ओतायचं शिजण्यासाठी। आणि मग चिकन तर काय लगेचच शिजतं। मी वाटण करून घेतलेलं आहे। वाटणामध्ये खोबरं आणि सगळं वाटण मी भाजून घेतलेलं आहे। खोबरं भाजून घेतलेलं आहे, तीळ भाजून घेतलेले आहेत, कांदा भाजून घेतलेला आहे, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं भाजून घेतलेलं आहे, भाजकी डाळ घेतलेली आहे। आणि इथं कार्तिकला सुद्धा खाण्यासाठी पिण्यासाठी चिकन सूप दिलेलं आहे बघा। आणि हे वाटण सगळं मग ते मसाला तेल टाकून वाटण सगळं छान परतून घेतलेलं आहे। घरचा मसाला टाकला आहे, चिकन मसाला टाकलेला आहे, छान वाटण परतून घेतलेलं आहे। आणि जे आपण सूप केलेलं होतं ते वाटण परततानाच त्याच्यात थोडं थोडं टाकून घ्यायचं, म्हणजे त्याला तेल पण छान सुटतं आणि भाजी पण खूप छान होती। जे चिकनचं सूप असतं ना ते थोडं थोडं टाकून छान परतून घ्यायचं आणि नंतर मग आपण रश्श्यासाठी त्याच्यात ते सूपचं पाणी ओतायचं। आधी थोडं थोडं टाकून छान परतून घेतलं ना त्याला तेल पण छान सुटतं आणि भाजी पण खूप सुंदर होती बघा। इथं छान माझी भाजी उकळलेली आहे, चिकनची रस्सा छान उकळला आणि छान तरी पण आलेली आहे। इथं माझ्या भाकरी पण करून झालेल्या आहेत। आणि कशी वाटलं तुम्हाला माझं हे चिकन रस्सा आणि फ्राय? तर या जेवण करायला आणि तुम्ही पण एकदा असं ट्राय करून बघा। सगळे करतात पण वेगवेगळ्या पद्धतीने केले ना खूप छान होतं। धन्यवाद।